नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणवेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या लेक्चरमध्ये आपण बीएडच्या प्रथम वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर म्हणजे बालपण आणि विकास म्हणजे चाइल्डहुड अँड ग्रोविंग अप या पेपरमधील महत्त्वाचे असे एमसीक्यू किंवा ऑब्जेक्टिव्ह आपण इथे आज पाहणार आहोत। तर पेपरच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे आहे। ज्यांचे ऑनलाईन पेपर आहे त्यांच्यासाठी तर खूप महत्त्वाचं लेक्चर असणार आहे। जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आहे, वाढ म्हणजे डॅश डॅश होय। तर याचं वाढ म्हणजे काय, तर वजन वाढणे, उंची वाढणे, स्नायू व हाडे मजबूत होणे या सर्व घटनांचा किंवा या सर्व गोष्टींचा समावेश वाढ यामध्ये होतो। तर बघा, बालपण आणि विकास या पेपरमध्ये वाढ आणि विकास या दोन गोष्टीवर जास्त भर देण्यात आहे। वाढमध्ये कोणकोणत्या संकल्पना येतात, विकासामध्ये कोणकोणत्या संकल्पना येतात हे गरजेचं आहे। मग वाढमध्ये वजन वाढणे, उंची वाढणे, स्नायू व हाडे मजबूत होणे या तिन्ही घटकांचा किंवा संकल्पनेचा त्यामध्ये समावेश होतो। म्हणून याचा करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर 4, वरील सर्व बरोबर। वाढ म्हणजे काय, तर वजन वाढणे, उंची वाढणे आणि स्नायू व हाडे मजबूत होणे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांच्या उपयोगातील तारतम्य म्हणजे डॅश डॅश होय। तर ऑप्शन बघा, 1 आहे वाढ, 2 आहे विकास, 3 आहे परिपक्वता आणि 4 ऑप्शन आहे। तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 परिपक्वता। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, अ आहे प्रश्नामध्ये, विभिन्न अवस्थेत शरीराच्या वाढीचा वेग कमी जास्त असते। दुसरा आहे, विकास ही टप्प्याने होणारी प्रक्रिया आहे। तर यातील कोणतं विधान बरोबर आहे किंवा चूक आहे हे सांगायचं आहे। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2, विधान ब बरोबर आहे, अ चूक आहे। बरोबर विधान काय आहे, तर बघा, विकास ही टप्प्याने होणारी प्रक्रिया आहे बरोबर आहे। तर विभिन्न अवस्थेत शरीराच्या वाढीचा वेग कमी जास्त असते हे विधान चुकीचं आहे। त्यामुळे करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर 2। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा। त्यानंतर इथं तुम्हाला अशी 2 विधानं दिलेली आहेत बघा। अ विधानामध्ये आहे, वाढी बरोबर विकास अपेक्षित नसतो। दुसरं विधान आहे, ब विकासात वाढ सामावलेली असते। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3, विधान अ व ब बरोबर आहे। म्हणजे वर दिलेली ही दोन्ही विधानं कशी आहेत, बरोबर आहेत। वाढी बरोबर विकास अपेक्षित नसतो आणि विकासात वाढ सामावलेली असते हे दोन्ही विधानं बरोबर आहेत। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, डॅश डॅश अवस्थेत वाढीचा वेग कमी असतो। ऑप्शन बघा, ए किंवा 1 बाल्य अवस्था या अवस्थेमध्ये वाढीचा वेग कसा असतो, कमी असतो, हे लक्षात असू द्या। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, विकासाची दिशा डॅश डॅश असते। तर विकासाची दिशा ही डोक्याकडून पायाकडे अशी असते। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, कोणत्या अवस्थेत मुले स्वयंकेंद्रित असतात। तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, बाल्य अवस्थेमध्ये मुले ही स्वयंकेंद्रित असतात। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, कोणती अवस्था नैतिक विकासासाठी योग्य मानली जाते। तर याचं करेक्ट आन्सर आहे बाल्य अवस्था ही जी आहे ऑप्शन 4 आहे, बाल्य अवस्था ही नैतिक विकासासाठी योग्य मानली जाते। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, वाढ व विकासावर कोणत्या घटकांचा परिणाम होत नाही। त्याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे आवड आणि निवड। बघा, वाढ आणि विकासावर आपल्या आवडीचा किंवा आपल्या निवडीचा कुठलाही परिणाम होत नाही। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश ही अवस्था ताणतणावाची अवस्था समजली जाते। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1, किशोर अवस्था ही ताणतणावाची अवस्था म्हणून समजलं जातं। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, कोणती कुटुंब रचना भारतीय समाज रचनेचे एक वैशिष्ट्य आहे। तर याचं करेक्ट आन्सर आहे, संयुक्त कुटुंब रचना ही भारतीय समाज रचनेचे एक वैशिष्ट्य आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, सामाजिकरणाची सुरुवात डॅश डॅश पासून होते। तर याचं करेक्ट आन्सर आहे, सामाजिकरणाची सुरुवात ही कुटुंबापासून होते। करेक्ट आन्सर राहील 4। त्यानंतर बघा, भारतीय कुटुंबातील व्यवसाय कशा प्रकारचे आहेत। तर भारतीय कुटुंबातील व्यवसाय हे पारंपरिक प्रकारचे आहेत। ऑप्शन 1 याचं उत्तर राहील। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, कुटुंब विभक्त होण्यामागील कारण कोणते। तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा 4 वरील सर्व। कुटुंब विभक्त होण्यामागील कारण आहे सदस्यांच्या महत्त्वाकांक्षा, परस्परांमधील मतभेद आणि सदस्यांची कमी जास्त उत्पादन क्षमता। हे सर्व कारणे कुटुंब विभक्त होण्यामागची आहेत।
त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, पारंपरिक मूल्य व आदर्श मुलामध्ये रुजवण्यासाठी कोणती कुटुंब पद्धती आदर्श ठरते? तर पारंपरिक मूल्य आणि आदर्श मुलामध्ये रुजवण्यासाठी संयुक्त कुटुंब पद्धती ही आदर्श कुटुंब पद्धती ठरते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, कोणत्या मुलामध्ये कुटुंबातील सदस्याबद्दल कमी आत्मीयता असू शकते? तर याचा करेक्ट आन्सर आहे तर बोर्डिंगमध्ये वाढलेली जी मुलं असतात त्यांना कुटुंबातील सदस्याबद्दल कमी आत्मीयता असू शकते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, कोणत्या मुलांना समाजात वावरताना मानसिक दडपण वाटते? तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे फर्स्ट, मागासवर्गीय मुलांना समाजात वावरताना मानसिक दडपण वाटते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, भारतीय समाजरचना डॅश डॅशवर आधारित आहे? तर भारतीय समाजरचना ही जातवर आधारित आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, भारतीय समाजरचनेचे तत्वज्ञान डॅश डॅश ग्रंथात दिलेले आहे? तर भारतीय समाजरचनेचे तत्वज्ञान हे मनुस्मृती या ग्रंथात दिलेले आहे. त्यानंतर मनुस्मृतीत सांगितलेल्याप्रमाणे डॅश डॅश वर्णाचे लोक मागास राहिले तर शूद्र वर्णाचे लोक मागास राहिलेले आहे मनुस्मृतीतील सांगितल्याप्रमाणे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, झोपडपट्टीत राहत असताना कोणती समस्या लोकांना भेडसावत नाही? तर झोपडपट्टीत राहत असताना शैक्षणिक सुविधा ही समस्या लोकांना भेडसावत नाही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, मुलींना कुटुंबात दुय्यम स्थान देणे हे कशाचे प्रतीक आहे? तर मुलींना कुटुंबात दुय्यम स्थान देणे हे पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रतीक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, जीन पियाजे हा डॅश डॅशचा सहकारी होता? तर जीन पियाजे हा अल्फ्रेड बिने याचा सहकारी होता. बुद्धी ही समतोल रचना असून तिच्याकडे सर्व ज्ञानात्मक रचनांचा कल असतो. ही व्याख्या कोणी केलेली आहे? तर ही व्याख्या जीन पियाजे यांनी केलेली आहे. तर जीन पियाजे यांनी बुद्धीला जास्त महत्त्व दिलेलं आहे, त्याचप्रमाणे ज्ञानात्मक रचनाला जास्त महत्त्व दिलेलं आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर पियाजे यांनी बुद्धी विकासाच्या डॅश डॅश अवस्था सांगितल्या आहेत? तर पियाजे यांनी बुद्धी विकासाच्या एकूण 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. त्यानंतर पहा, पियाजेच्या मते जन्मापासून 2 वर्ष वयाच्या कालावधीला डॅश डॅश अवस्था म्हणतात? तर पियाजेच्या मते जन्मापासून 2 वर्ष वयाच्या कालावधीला संवेदक कारक अवस्था असं म्हटलं जातं. त्यानंतर विगोत्स्की यांनी डॅश डॅश हा ग्रंथ लिहिला. विगोत्स्कीने थॉट अँड लँग्वेज हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, विगोत्स्कीने बोधात्मक विकासाचे डॅश डॅश टप्पे सांगितले आहेत? तर त्यांनी 6 टप्पे सांगितलेले आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, कोहलबर्गने नैतिक विकासाच्या डॅश डॅश पातळ्या सांगितल्या आहेत? तर किती पातळ्या सांगितल्या आहेत कोहलबर्गने नैतिक विकासाच्या? तर त्या आहेत 3 पातळ्या सांगितलेल्या आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, कोहलबर्गच्या मते शिक्षा व आज्ञापालन ही डॅश डॅश वर्ष वयोगटातील अवस्था आहे? तर 0 ते 9 या वर्ष वयोगटातील ही शिक्षा व आज्ञापालन अवस्था आहे. त्यानंतर पहा, कोहलबर्गच्या मते धर्म, जात, रंग, भेद यांच्या आधारावर नैतिकतेच्या संकल्पना डॅश डॅश पातळीत बदलताना दिसतात? तर पारंपरिक संकेत पातळीमध्ये त्या बदलताना दिसतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, शिक्षक कोणत्या अवस्थेत बालकांच्या नैतिक विकासाच्या चौकटीत बदल करू शकत नाही? तर शिक्षक हा किशोर अवस्थेत असलेल्या बालकांच्या नैतिक विकासाच्या चौकटीत बदल करू शकत नाही, लक्षात असू द्या, किशोर अवस्था. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, नैतिक विकासात कोणाची भूमिका महत्त्वाची असते? तर नैतिक विकासातही शाळा, समाज आणि कुटुंब या तिघांचीही भूमिका महत्त्वाची असते, म्हणून करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर 4. त्यानंतर पहा, व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीतील गुणवैशिष्ट्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंध ही व्याख्या कोणी केली आहे? तर व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीतील गुणवैशिष्ट्यांचा वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंध ही व्याख्या गिलफोर्ड यांनी केलेली आहे. करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर 1. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, पर्सनॅलिटी हा शब्द लॅटिन भाषेच्या डॅश डॅश शब्दापासून बनलेला आहे? तर पर्सोना या लॅटिन भाषेच्या शब्दापासून पर्सनॅलिटी हा शब्द बनलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, मेदप्रधान, स्नायुप्रधान व अस्थिप्रधान हे व्यक्तिमत्वाचे तरण प्रकार डॅश डॅश या मानसशास्त्रांनी सांगितले आहेत? तर हे जे मानसशास्त्रांनी सांगितलेले प्रकार आहेत ते मानसशास्त्र आहेत क्रेशमर, लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे,
स्वतःला समजून घेणे म्हणजे डॅश डॅश होय, तर स्वतःला समजून घेणे म्हणजे स्वसंकल्पना होय. त्यानंतर स्वसंकल्पना ही सर्वप्रथम 1980 मध्ये डॅश डॅश यांनी मांडली, तर स्वसंकल्पना ही विल्यम जेम्स यांनी मांडलेली आहे. त्यानंतर मुलामधील दिसणारा फरक हा डॅश डॅश असतो, तर मुलामधील दिसणारा फरक हा व्यक्तिगत भेद असतो. त्यानंतर 2 गोष्टींमध्ये फरक करणे म्हणजेच डॅश डॅश होय, तर 2 गोष्टींमध्ये फरक करणे म्हणजेच आवड होय. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती गोष्ट जन्मजात मिळालेली देणगी असते, तर अभिवृत्ती ही जन्मजात मिळालेली देणगी आहे. त्यानंतर डॅश डॅशमुळे व्यक्तीच्या सवयी, विचार, आवडीनिवडी निश्चित होतात, तर अभिवृत्तीमुळे व्यक्तीच्या सवयी, विचार, आवडी आणि निवडी निश्चित होत असतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, एखादे कार्य नवीन पद्धतीने करणे म्हणजेच सर्जनशीलता होय. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, मला वाटते की सर्जनशीलता व सर्जनशील कृती बुद्धिमत्तेच्या पलीकडे आहेत. ही व्याख्या कोणी केलेली आहे, तर ही व्याख्या केलेली आहे गिलफोर्ड यांनी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, मूळ स्थितीमध्ये विशिष्ट मानकानुसार निश्चित दिशेने सुसंगतपणे व क्रमशः होणारे धनात्मक बदल म्हणजे विकास होय. ही विकासाची व्याख्या आहे. त्यानंतर बोलणे, अवयवांचा उपयोग करणे, बौद्धिक व मानसिक क्षमतांचा उपयोग हे डॅश डॅशमुळे सुधारते, तर हे अनुभवामुळे सुधारते. त्यानंतर आपल्या आसपासच्या घटकांची ओळख करून घेणे, समजणे, आत्मसात करणे म्हणजेच डॅश डॅश होय, तर आपल्या आसपासच्या घटकांची ओळख करून घेणे, समजणे, आत्मसात करणे म्हणजेच अवबोध होय. त्यानंतरचं बघा पुढचा प्रश्न, बुद्धिमत्ता, स्मरण, ध्यान, आवड निवड, भाषा, प्रश्नाची उकल करण्याची क्षमता यांचा संबंध डॅश डॅश क्षमतेशी असतो, तर या सर्व गोष्टींचा संबंध हा अवबोध या क्षमतेशी असतो. त्यानंतर पहा, जीन पियाजे यांनी 1896 मध्ये प्रसिद्धी डॅश डॅश म्हणून प्रख्यात होते, तर जीन पियाजे हे एक प्राणीशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. त्यानंतर पहा, डॅश डॅश या अनेक समस्यांसाठी उत्तरे शोधण्याचे कार्य करते, तर सर्जनशीलता हे अनेक समस्यांसाठी उत्तरे शोधण्याचं कार्य करते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, सर्जनशीलतेच्या विकासासाठी कोणते कार्यक्रम उपयुक्त ठरतात, तर सर्जनशीलतेच्या विकासासाठी वादविवाद, विज्ञान प्रदर्शन, निबंध लेखन हे सर्व कार्यक्रम उपयुक्त ठरतात, म्हणून याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर 4. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, अंतर्मुखी व बहिर्मुखी हे व्यक्तिमत्वाचे 2 प्रकार डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञांनी सांगितले, तर अंतर्मुखी आणि बहिर्मुखी हे व्यक्तिमत्वाचे 2 प्रकार हे युंग या मानसशास्त्रांनी सांगितले. त्यानंतर सर्वप्रथम डॅश डॅश यांनी बुद्ध्यांकांची संकल्पना मांडली, तर सर्वप्रथम टर्मन यांनी बुद्ध्यांकांची संकल्पना मांडलेली आहे. त्यानंतर डॅश डॅश यांनी मानवी मेंदूच्या विकासाची संकल्पना मांडली, तर मानवी मेंदूच्या विकासाची संकल्पना ही हॉवर्ड गार्डनर यांनी मांडलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, 1983 मध्ये हॉवर्ड गार्डनर यांनी फ्रेम्स ऑफ माइंड या पुस्तकात बहुघटक बुद्धिमत्तेची उत्पत्ती मांडलेली आहे. कुठल्या? फ्रेम्स ऑफ माइंड, इथेच आहे ते रिकामा जागा. त्यानंतर डॅनियल गोलमन याने भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना मांडताना म्हटले आहे की, इथे रिकामा जागा आहे, डॅनियल डॅश डॅश यांनी भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना मांडली आहे, असा प्रश्न आहे. तर कोणी? डॅनियल गोलमन. लक्षात असू द्या, डॅनियल गोलमन याने भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना मांडलेली आहे. त्यानंतर पहा, डॅनियल गोलमनच्या मते व्यक्तीच्या शैक्षणिक संपादनात भावनिक बुद्धिमत्ता व शैक्षणिक बुद्धिमत्ता यांचा वाटा 80-20 असा असतो, म्हणजे भावनिक बुद्धिमत्तेचा 80 आणि शैक्षणिक बुद्धिमत्तेचा 20 असा असतो. हे पण गाळलेला जागा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, संप्रेषण, श्रवण, प्रतिसाद, वादविवाद, नेतृत्व यांचा समावेश डॅश डॅशमध्ये होतो, तर याचा समावेश सामाजिक या भागामध्ये होतो. अशा प्रकारे हे सर्व क्वेश्चन मी इथे घेतलेले आहेत, पूर्ण नोट्स कवर झालेल्या आहेत. तर महत्त्वाचा असा हा पेपर आहे आणि पेपरच्या दृष्टीने हे प्रश्नही महत्त्वाचे आहेत. तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता आपण इथंच थांबूया. धन्यवाद.